अरे भाग्या, यात ताई बी ना काय नसतं. असते ते फक्त नर आणि मादी. अरे डिचाकचा बेंजो ना सगळ्यांच्या मनात वाजत असतो. फरक इतक्यात, जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो सभ्य, आणि ज्याचा बाहेर ऐकू येतो ना तो असभ्य. मग आम्ही सभ्य होता. हा, ओके ओके. वाचून झालंय ना? हो. आता पुस्तकं सोडा, आता प्रॅक्टिकल्स. अरे म्हणजे स्वतः नाही करायचं, दुसरं कोणी करत असेल ना तिकडे जाऊन चुंबडीमध्ये झाकणी मारायची आयुष्यात. म्हणजे बघायचं. पण आपण हे सगळं बरोबर करतोय ना? पण आता शिकणार कसं? सांग ना, शिकणार कसं? आणि याचे कुठे क्लासेस पण नसतात, पाहिलेत का कुठे? आमच्या इथे डिचाक शिकवला जाईल असा बोर्ड नाही. अरे आयुष्यात कोण कोणाला शिकवणार नाही रे, आपल्याला माहिती आहे ना. हो, हा बरोबर बोलतोय. मी सुद्धा बाबांबरोबर राणीच्या बागेत गेले होते ना, तेव्हा 2 सिंह काहीतरी करत होते. मी बाबांना विचारलं, बाबा हे काय चाललंय? बाबा म्हणाले की त्या सिंहाला बरं नाहीये ना, म्हणून सिंहीण त्याला पाठीवर टाकून घेऊन चाललीये डॉक्टरांकडे. मग बाबा का बोलले? बाबा म्हणाले, बघा, शिका, परोपकार प्राण्यांकडून शिका. मस्त चुना लावला बाबांनी. तुम्हाला घरी कधी नाही आले आवाज? आ आ आ आ आ असले? नाही. पण आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ते उ उ आ आ ते सगळं. मिळेल रात्री दिवे बंद झाल्यावर.